शेतकरी मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो आमच्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कपाशी पिकात पहिली फवारणी कोणती करायची, कोणती घेतली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी घेत असताना पहिली फवारणी केव्हा केली पाहिजे, तर पहिली फवारणी ही आपल्याला कपाशी 20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर या ठिकाणी करायची आहे। कपाशीची पहिली फवारणी घेत असताना कशासाठी घ्यायची आहे, तर मित्रांनो, पहिली फवारणी घेत असताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कपाशीच्या फुटव्यांची संख्या वाढली गेली पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कपाशीवर जी काही रस शोषक कीड येते याच्या नियंत्रणासाठी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो। या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला पहिली फवारणी या ठिकाणी करायची आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी काही पहिली फवारणी आपल्या कपाशी पिकावर घेणार आहोत, यामध्ये आपल्याला सर्वात स्वस्त औषधांचा वापर या ठिकाणी करायचा आहे। भरपूर असे शेतकरी आहेत जे पहिल्या फवारणीपासूनच खूप महागडे औषध वापरतात। असे करू नका, कारण तुम्ही सुरुवातीला जर महागडे कीटकनाशक, भारी कीटकनाशक जर या ठिकाणी वापरले तर पुढे हलक्या कीटकनाशकांचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, सुरुवातीला पासूनच आपल्याला या ठिकाणी हलक्या कीटकनाशकापासून या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची। मित्रांनो, मी तुम्हाला यामध्ये 2 कॉम्बिनेशन सांगणार आहे। तुम्ही यापैकी कोणती एक कॉम्बिनेशन या ठिकाणी फवारू शकता। मित्रांनो, फुटव्यासाठी आपल्याला बायोव्हिटा एक्स हे टॉनिक या ठिकाणी घ्यायचे आहे। गेल्या वर्षी जबरदस्त रिझल्ट या टॉनिकने दिला आहे। मी स्वतः या टॉनिकचा वापर करतो। याचा वापर करत असताना आपल्याला 40 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, रस शोषक किडीसाठी जसे की मावा असेल, तुडतुडे असतील, थ्रिप्स असेल, त्या नियंत्रणासाठी तुम्हाला इमिडाक्लोप्रिड हा घटक असलेले धानुका या कंपनीचे मीडिया हे कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 12 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, ढगाळ वातावरणामुळे जी काही बुरशी येते, या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला रोको हे बुरशीनाशक या ठिकाणी वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, हे असे पहिले कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या कपाशी पिकात वापरू शकता। या कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला सिलिकॉन बेस स्टिकर वापरणे अत्यंत गरजेचे आहे, तरच आपल्याला या ठिकाणी चांगला रिझल्ट भेटेल। पहिल्या फवारणीत तुम्ही हे कॉम्बिनेशन या ठिकाणी वापरू शकता। जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या फवारणीतून भेटेल। त्यानंतर मित्रांनो, दुसरे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे फुटव्यासाठी तुम्ही चॅलेंजर हे टॉनिक या ठिकाणी वापरू शकता। याचे प्रमाण तुम्हाला 5 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी या ठिकाणी घ्यायचे आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, रस शोषक किडींसाठी तुम्हाला कॉम्पिडर हे कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे। याचे प्रमाण तुम्हाला 10 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बुरशीसाठी आपल्या इथे रोको हेच कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही या कॉम्बिनेशन सोबत विद्राव्य खत देऊ शकता। तसेच फवारणी करत असताना तुम्हाला फवारणीसाठी पाणी हे स्वच्छ व निर्मळ या ठिकाणी वापरायचे आहे। विद्राव्य खत वापरत असताना तुम्ही 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करू शकता। फवारणी संध्याकाळच्या वेळेलाच करायची आहे आणि जमिनीत थोडासा ओलावा असल्यास अधिक चांगले। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। आणि तुम्ही यापैकी कोणते कॉम्बिनेशन वापरले, का या व्यतिरिक्त दुसरे कॉम्बिनेशन वापरले, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।